जल जंगल जमीन ही मूळ आदिवासी जमातींची विरासत असताना 18व्या शतकात ब्रिटिशांनी व फितुरी सावकारांनी आदिवासी अनुसूचित जमातीवर अन्याय केला। याचा बदला म्हणून भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान या आंदोलनाच्या माध्यमातून बंड पुकारून भारत देशातील तमाम आदिवासी जमातींना जमीन कास्त करण्यासाठी परत मिळवून देऊन इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणारा महान क्रांतिकारक म्हणजे बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी तांड्यापर्यंतच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड यांनी केले। ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डेपो नांदेड आगार इथं 15 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवारी सकाळी ठीक 10:30 वाजता आदिवासी समाज क्रांतीचे जनक धरती आबा क्रांतिसूर्य थोर स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या आयोजित अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। सर्वप्रथम रापम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हरकळ यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की आजच्या या आधुनिक काळात युवा पिढीनं धरती आबा बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन त्यांचा इतिहास व कार्य विचार आत्मसात करून समाजाप्रती देशाप्रती कार्य केलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हरकळ, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड, वरिष्ठ लिपिक सुरेश फुलारी, नितीन मांजर मकर, आनंद कोटगिरे, वैशाली कोकणे, श्वेता तेलेवार, सुनीता हुंबे, यांत्रिक शेख अलीमोद्दीन, कृष्णा पवार, संजय मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमास रापम आगारातील कष्टकरी कामगार कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान बिरसा मुंडांचा, आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडांचा थँक्यू, धन्यवाद। या ठिकाणी आपण अभिवादन केलेलं आहे। यानंतर या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर मी प्रकाश टाकणार आहे। मित्रांनो, या भारत देशामध्ये अनेक आपले क्रांतिकारक होऊन गेले, त्यापैकीच एक म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांनी या भारत देशामध्ये आदिवासी जमातीसाठी खूप मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे। या भारत देशावर जेव्हा ब्रिटिशांचं इंग्रजांचं राज्य होतं त्या काळी 18व्या शतकामध्ये जेव्हा या भारत देशामध्ये जल जंगल जमीन ही आदिवासी जमातींची विरासत आहे, हे सुद्धा छिनून घेण्याचं, इसकाटून घेण्याचं कार्य त्या काळी 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी, इंग्रजांनी आणि फितुरी सावकारांनी त्यावेळेस आदिवासी जमातीवर अन्याय केला। म्हणून बिरसा मुंडा यांनी आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी समवयस्क युवा पिढींना एकत्र केलं आणि आंदोलन छेडलं। त्या आंदोलनाला उपस्थित राहून आजच्या या जयंती कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो। सर्वांना या कार्यक्रमात शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो। थँक्यू। जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान, जय भारत। थँक्यू।